नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. राष्ट्र उभारणीसाठी कमांडो प्रशिक्षण शिबिर हे उपयुक्त ठरेल. शिबिरामध्ये शिकवलेल्या गोष्टी आचरणात आणल्या तर निश्चितच जीवन सुखकारक बनेल. प्रत्येकाला त्याचा निश्चितच फायदा होईल असं मत डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी व्यक्त केले. ते मजले इथे आयोजित कमांडो प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या जिजाऊ बाल विकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसांचे निवासी कमांडो प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर यांच्या हस्ते झाले. 10 दिवसांच्या शिबिरामध्ये मुलांनी विविध मैदानी खेळ, चायनीज कला, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग इत्यादी खेळांचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले. तसेच दिग्गज साहित्यिक, वक्ते, व्याख्याते असे एकूण 22 जणांकडून विविध माहिती आत्मसात केली. यामध्ये संगीताचे ज्ञान संतोष कुमार, ब्रेन जिम, चेस, मॅजिक मॅथ्स, अबॅकस प्रवर्तक प्रदीप चौगुले, हॉर्स रायडिंग साठी निखिल पाटील, रायफल शूटिंग साठी जयसिंग मुसळे यांचे सहकार्य लाभले. नानसकताईंची असे विविध कौशल्य महेश कोरे यांनी घेतले. या कार्यक्रमासाठी 10 दिवसांमध्ये शिबिरार्थींनी कौशल्य प्राप्त केले. कमांडो प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे यांची उपस्थिती होती. त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था व सामाजिक स्थिती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे फाउंडेशनचे चेअरमन भरत लठ्ठे हे होते. यावेळी भरत लठ्ठे, सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर चिंचवडचे अध्यक्ष SD पाटील, अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी वर्धमान पाटील, प्राध्यापक DA पाटील, प्रमोद चौगुले, सुकुमार बेळके यांच्यासह प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शिबिरासाठी संस्थेच्या सचिव नैना पाटील, मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील, महेश खोरे, संतोष सुतार, दीपक सुतार, उषा साळुंखे, स्वप्नाली पाटील, कविता रेडेकर, सौरभ पाटील, वैभव कित्तुरे, दत्तात्रय माने, शैलेश पाटील, प्रीती पाटील, स्वाती पुजारी, बाळू बटगी, किरण सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. तुमच्याकडे असलेले कौशल्य स्वतःच्या विकासासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी नक्की वापरा आणि यासाठी नेहमी जागरूक राहा. आज आपण इथून जे ज्ञान घेऊन जातात त्या ज्ञानामध्ये कधीही गॅप पडू देऊ नका. यामध्ये सातत्य ठेवा. आणि आज आपण आणखीन एक निमंत्रित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणानुबंध व्यक्त करते. आणि गुगलला जर आपण अन्वी घातले हे नाव सर्च केलं तर गुगलने अन्वीची माहिती ठेवलेली आहे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये अन्वीच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यांच्यावरती 4 जागतिक विक्रम, एशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. 6 सर्वोच्च शिखर, 50 गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवलेल्या आहेत. गड किल्ले हे पिकनिक पॉइंट नाहीये. गड किल्ल्यांचे संवर्धन झालं पाहिजे, गड किल्ल्यांची स्वच्छता राखली पाहिजे आणि हे आपण येणारे पिढीचं सगळ्यात मोठं काम असणार आहे. त्यामुळे गड किल्ल्यांवरती नक्की जा. गड किल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता देखील करा. कारण शिवरायांनी प्राणांच्या पलीकडे जपलेले हे गड किल्ले आहेत. तर 50 गड किल्ले स्वच्छता संवर्धन मोहिमा, 17 जंगल गट बंदी केलेल्या अशा अन्वी
नक्की करूयात. जय श्री. रोज खायाची रयतेचा राजा आम्ही खाकरच याचं. एखादं प्रश्नपत्र आठवत नव्हतं आणि ज्यावेळी प्रश्नपत्र आठवत नाही तर प्रश्नाचं उत्तर आपण न लिहिता बाहेर येतो आणि ज्यावेळी पुन्हा पुस्तक चेक करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात सर आणि मॅडम आणि ते आपल्याला माझ्या तिथं माहिती दिलं ते नाही नव्हते. तर मी आहे पडायचा पण राहतो मुंबईमध्ये. माझी आई आजोबा काका काकी इकडे पडायमध्ये असतात आणि मी माझी लहान बहीण मम्मी व पप्पा पडत मुंबईमध्ये राहतो. खरं तरी मला यासाठी प्रोत्साहित केलं त्यामुळे मी एवढ्या दिवस बिना मोबाईलचं राहिलो. तर मला सगळ्यांनी धन्यवाद द्यायचा. त्यांनी शिबिर प्लॅन केलं व चांगल्या प्रकारे पूर्णही केलं. आणि खरं तर हॅट्स ऑफ टू आदरणीय एच.बी. पाटील सर, त्यांचे मिसेस आणि त्यांची टीम आणि माझा मामा. पहिल्यांदा मी शाळेचे दिमाग पत्र पाहिले तेव्हा सकाळी 5:30 वाजता लवकर उठायला. अरे बापरे, मी तर मुंबईत 6 पंधराला होतो तेव्हा सकाळी शाळा असते म्हणून. खरं तर काय बदल झाला, काय शिकलो, कोणत्या सोडले सांगतो. सकाळी 5:30 वाजता लवकर उठणे, एक्सरसाइज नंतर जॉगिंग करणे, जेवण व नाश्ता टाइम टू टाइम करणे. काय शिकलो, योगा ब्रेन जिम मध्ये 1 सेकंड कॅल्क्युलेशन, आर्मी मिलिटरी वेपन इन्फॉर्मेशन आणि विविध प्रकारचे खेळ, किकिंग, बॉक्सिंग, विविध प्रकारचे योगा आणि चायनीज शस्त्रे म्हणजे नाचाकू आणि ताची शॉट. माझे भाषण संपूर्ण वेळ संपण्यापूर्वी मी पहिल्यांदा संगीत बोलले आणि मी मजा देखील केली आणि नाश्ता व जेवण तर खूपच सुंदर होता. त्या सर्वांचे मी आभार आहे. आणि हे 10 दिवस कसे गेले मला समजलेच नाही. तर आय होप वी कॅन मीट ईच अदर ॲट अपकमिंग डेज फॉर शुअर. ॲट लीस्ट सेम मंथ सेम इयर. गोड फळे आले आहेत हे पाहून आनंद वाटतो. हो, आमच्याकडची कथा काय सांगू तुम्हाला. बायकांनी शाळेत जाणं म्हणजे 5 वाजता जायचं. त्यांनी नेहमी पुरुषाच्या गुलामीत राहायचं. अशा काळात मी शिकले व शिक्षिका बनले. आता सर्व मुलींना शिकण्याची परवानगी आहे हे पाहून आनंद वाटतो. साताऱ्याजवळ नायगाव हे माझे महाराजांनी मला एक पुस्तक दिलं. मी ते घरी येऊन आई आबांना दाखवलं. आबांनी ते पुस्तक बाहेर फेकलं. असलं काय घेतेस, तूही वाचशील आणि आम्हालाही वाटवशील. खबरदार पुन्हा घेशील तर, असं सांगितलं. मी हळू जाऊन ते पुस्तक आणलं आणि लपून ठेवलं. तेव्हाच ठरवलं हे आपण लिहायचं, वाचायचं आणि शिकायचं. माझे लग्न अगदी लहान वयातच झाले. मग मी पुण्यात गेले. ज्योतिबा माझे पती, मी त्यांना शेठजी म्हणे. शेठजींना वाटे एक पुरुष शिकला तर तो स्वतःपुरता शिकतो, पण एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते. शेतातली कामे संपल्यावर ते मला शिकवत. हळूहळू मी शिकले व शिक्षिका हळूहळू मी शिकले आणि 1848 साल उजाडला. आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली. सणातले लोक आम्हाला विरोध करू लागले. शेठजी विषयी काही बाई बोलू लागले. घरोघरी शेठजी जात लोकांची समजूत काढत मी ती गाई. हळूहळू मुली येऊ लागल्या. पण आम्हाला त्रास होऊच लागला. लोक आम्हाला शिव्या देऊ लागले. सटवी, अवदसा, धर्म पूर्वी शिकवायला जाते, बघून ठेव तिला, असे लोक बोलू लागले. मी शाळेत जाऊ लागले की लोक खडे मारी, कोणी शेण मारी, पण मी डगमगले नाही. शेठजी म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नाती गेली, नातीविना चित्त गेलं, चित्तविना सुत्त घुसले. एवढं अनर्थ एका अविद्येने झालं. एकदा मी शाळेत जात होते. शिवसेनाची सवय झाली होती. पाठीमागून एक आवाज आला. झळतर बसलीच असतात नाही का. तर त्याचं सोल्युशन आमच्याकडनं म्हणजे पाटील सरांच्या संस्थे थ्रू
सुतार सरांच्या प्रयत्नातून आणि घंटे फाउंडेशन मिसेस लवटे सर यांच्या आशीर्वादाला आपल्यासमोर आम्ही उपस्थित करू शकतो. साधारणतः तुम्ही आता युनिफॉर्म जो पाहता हा युनिफॉर्म पाहिल्यानंतर बऱ्यापैकी तसं फौजी कमांडोज वगैरे असं काहीतरी वातावरण निर्मिती होत नाही. बरोबर आहे. साधारणतः आपल्या मुलांना आपल्या देशाचं संरक्षण करणारे जे फौजी बांधव आहेत जे बऱ्यापैकी 20-20, 25-25 वर्ष आज पडली आणि उदाहरण सांगायला झालं त्यांच्याबरोबर गावी टाकून म्हणून झालं उदाहरण म्हणून सांगतो मी. बाकीच्या मुली म्हणजे आम्ही तिच्याबरोबर बोलणारच नाही. आता मला प्रश्न पडला तिला काय संबंध म्हणजे बोलणारच नाही म्हणजे इकडे तिच्या पाठीमागे काय म्हणजे नाती एवढी तुटली की ती त्याच्यावरती हक्क दाखवतो. जे ह्या 10,000 मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या घरापासून आलेली तुमच्यापासून जरी लांब असते किंवा तरी ती खेळी राहिली एकमेकाच्या जीवाला जीव देण्यासाठी तयार आहे. ही आपल्या कमांडो प्रशिक्षणाची सगळ्यात मोठी तयारी आहे. सर्व पालकांच्या मी देतो आणि हेच माझे शब्द एका संपवतो. मला जातं तेवढं सांगायचं बदलता काळात या विचाराच्या प्रदूषणामध्ये या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये जे मुलांचं सामाजिक स्तरीकरण झालं ते फार महत्वाचं होतं. त्याबद्दल सर तुमच्या सर्वांचं आमच्या पालकांच्याकडून अभिनंदन आणि पुढे असंच फक्त शिबिर देशाचं कसं नागरिक लोकसभेचं वारं होतं पण आज स्टेजवर फोटो बघितलं आणि जरी कमांडोचं ड्रेस दिसलं काही कळलं की 4 महिन्याचा विषय सोडा आता पुन्हा देश पुन्हा सैनिकांच्या ताब्यात गेला आहे त्या देशाचं कमांडो सर तर कोणत्याही गोष्टी वेळेमध्ये त्या ठिकाणी कमांडो आपलं काम परफेक्ट करून त्या वेळेला मारून देणार असं अनुभव सांगेल की मला चांगली शाळा मिळाली म्हणून मी चांगला झालो. पालकांना हे कळायला पाहिजे की आपला मुलगा आपली मुलगी कुठल्या शाळेत घालायची. तुम्ही इथे मिसळ खांडेकरांचा फोटो लावलेला आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये आंतरभारतीय शिक्षण संस्था स्थापन केली होती आणि ही संस्था स्थापन करताना मला असं आठवतं की 8वीला मी प्रवेश घेतला त्याच्या शाळेमध्ये एका बोर्डिंगमधून. तर 1 ऑगस्टला 1963 साली त्यांनी आमच्यासमोर असं सांगितलं होतं की कोल्हापुरात 51 शाळा असताना मी 52वी शाळा का सुरू केली तर मला या देशासाठी जबाबदार नागरिक घडवायचे आहे. शाळा आणि शिक्षण संस्था जबाबदार नागरिक घडवते याच्यावर वर्तमानात समाजाचा विश्वास राहिलेला नाही आणि सगळ्या संस्था या व्यावसायिक झालेल्या आहेत. अशा काळामध्ये SP पाटील सर आणि त्यांचे सर्व शिक्षक तुमच्या मुलांना घडवतात ही माझ्या दृष्टीने अत्यंत मोठी गोष्ट आहे. 63 साली आमची शाळा सुरू झाली 1 ऑगस्टला आणि पुढे मला आठवतं की केव्हा तरी मार्चमध्ये 67 साली आमचा निरोप समारंभ होता. तेव्हा पण मिसळ खांडेकर असं म्हटले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की 4 वर्ष आम्ही ह्या मुलांना हे चांगलं घडवलं. आणि ते इथे जसे पत्रकार आहेत तसे पत्रकार 1 ऑगस्ट 63ला पण होते आणि मार्च 67ला पण होते. मिसळ खांडेकरांनी अर्धा तास अगदी भरभरून पत्रकारांना पालकांना सांगितलं की आम्ही या मुलांना कसं घडवलं आहे. जसं आता SP पाटील पण तुम्हाला माहित आहे पत्रकार हे समाजाचे प्रतिनिधी असतात. एवढं सगळं मिसळ खांडेकरांचं अर्धा तास भाषण ऐकल्यानंतर एक पत्रकार उपाध्यक्षांचे उठले आणि ते म्हटले की भाऊ तुम्ही मुलं चांगली घडवली वगैरे खरं आहे पण शाळेचा निकाल किती टक्के लागणार ते सांगा. सगळं रामायण ऐकून सीता कोण असा तो प्रश्न होता. पण मिसळ खांडेकर काही कच्चे शिक्षक नव्हते. ते म्हटले तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही भविष्य वेधता नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला
मी काही भविष्य वर्तवणारा ज्योतिषी नाही, पण मी शिक्षक म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्या मुलांना जितके टक्के कमी मार्क मिळाले असतील तर मिळतील, तितक्या टक्क्यांचा माणूस मी त्यांच्यात घडवलेला असेल. शिक्षणातून माणूस घडवता आला पाहिजे. शिक्षण संस्थांचं काम काय असेल ही चांगली गोष्ट आहे की कमांडो घडवण्याचे स्वप्न तुम्ही बाळगता. कमांडोची गरज असते, पण फरक केला पाहिजे. आपण केलं की मंत्र्यांच्या भोवती, मुख्यमंत्र्यांच्या भोवती कमांडो असतात. ते कमांडो नाही, ते बाउन्सर असतात. कमांडो मिलिटरीत असतात. मला अजून एक कळाले नाही की आपल्याला कमांडो घडवायचे का बाउन्सर घडवायचे. तर मला असं वाटतं की एस.डी. पाटील सरांना बाउन्सरने कमांडो घडवायचे असेल, म्हणजे जे देशाचे संरक्षण करतील. आणि आणीबाणीच्या काळात मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की कमांडो या शब्दामागे काय फिलॉसॉफी आहे. कमांडो या शब्दामागे काय विचार. इस्रायल नावाचा देश आहे जगामध्ये, आशिया. मी जी गोष्ट सांगतो ती साधारणपणे 60-65-70च्या दरम्यानची असेल. मोशे दायान नावाचा एक संरक्षण मंत्री त्या काळामध्ये इस्रायलचा. आणि अमेरिका आजच्यासारखी महासत्ता होती. मगाशी बहुधा क्रूजच असं म्हटले की या देशाला महासत्ता करायचं आहे. मी मात्र त्याच्याशी सहमत नाही, कारण महासत्ता क्रूर असते, महासत्ता हिंसक असते, महासत्ता हिंसक असते, आक्रमक असते. असा काय आपल्याला आपला देश घडवावा असं वाटत नसावं, वाटू नये. आपल्याला देश अमेरिकेसारखा बनवायचा नाही. जरी भरतगठ्ठे अमेरिकेतून आलेले असले तरी आपल्याला आपला देश रशिया बनवायचा नाही. तो क्रूर देश, अमेरिका हा क्रूर देश. माझा आहे तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि शस्त्रदृष्ट्या देखील संपन्न आहे. त्यामुळे शस्त्र तयार करणारे देश त्यांना चिंता असते शस्त्र कशी विकायची. मग ते दोन देशांमध्ये युद्ध लावतात आणि आपली शस्त्र विकतात. आपल्याला काय शारीरिक भाग तुम्ही त्याच्याबरोबर मानसिक भाग थोड्या प्रमाणात शिकला की रक्षण करायचंय. फिजिकल स्ट्रेंथ पाहिजे, मेंटल स्ट्रेंथ पाहिजे, स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. किंवा आपला सगळा भाऊ असेल, छोटी बहीण असेल, कोणी अटॅक करत असेल, कोणी त्रास देत असेल तर कसं स्वतःचं रक्षण करायचं. आणि हे 10 दिवसापुरतं नाही, आयुष्यभरासाठी आहे. आणि रक्षण करताना हळूहळू जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा एक लक्षात घ्या की स्वतःच्या रक्षणापेक्षाही आपल्या देशाचं रक्षण करणं आणि या भूमातेचं रक्षण करणं ही दोन गोष्टी सांगण्यासाठी मी इतक्या धोरण मानलेलं आहे. की बाकीचे देशांकडे बघितलं, आता सरांनी सांगितलं की सिंगापूरमध्ये कसं असतं, मी स्वतः इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये राहिलो, तिकडची पद्धत बघितली. तर तुम्हा लोकांना आणि तुमच्या बरोबरच्या बाकी विद्यार्थ्यांना कमांडो बनणे फार जरुरी आहे. आणि आता रक्षण कुठल्या बाहेरच्या सैन्यापासून करायचं नाही, तर आपल्या देशाचं रक्षण हे आपले जे पुढारी आहेत आणि आपले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यापासून करायचं. आपल्यात जे रोग निर्माण झालेले आहेत हे सगळे आमदार, खासदार, नगरसेवक, मिनिस्टर सगळे रोगी आहेत. सगळे ऑफिसर लोक रोगी आहेत. भिकाऱ्यासारखे हात पुढे करून फिरत असतात. एखाद्याने पहिले व्होट मागतात,
नंतर एकदा खुर्ची मिळाली किंवा एकदा ऑफिसर बनले की दुसऱ्या हाताने पैसे मागतात. इतके रोगी लोक आहेत. तर या रोगी लोकांपासून आपला देश वाचवायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आतापासून हळूहळू शिक्षण घेत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच लक्ष्मी फाउंडेशन तर्फे मी जे काम करतोय की तुम्हाला लोकांना तयार करायचं आहे. यालाही माननीय देत जाईल. बरं, यानंतर प्रथमेश समर्थ यशवर्धन अमोल कोळी, वेदांत श्रेणी पडवले सुजाता श्री शैलजी देसाई यांना मान्य श्री एस्टिमेट सभेने देत जाणे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना श्रीमंत जोरदार टाळ्या सर्वच उपस्थित मान्यवर आणि सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देत आहे. आणि
कळतं की खरंच ही साधी सुधी मुलगी नाही, हिच्या नादाला कुणी लागू शकत नाही. आणि या आपली मुलगी खेळते बघून खरं बघायला प्रत्येक आईचं काय हे अभिमानानं मोठं झालं पाहिजे. पालकाने आपल्या मुलांचं कौतुक करायचं आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. प्रत्येक इव्हेंटला टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. हे खूप घातक शस्त्र आहे. कुठून जरा जरी हात चुकले तर येऊन पाठीमागून डोक्याला लागू शकतं, पाठीला लागू शकतं, आपल्या तोंडाला लागू शकतं. याला करवण्यासाठी खरंच कौशल्याचं काम असतं हे, ते आपल्या छोट्या मुली एवढ्या छोट्या वयात करत आहेत. पालकाने आपल्या मुलांचं कौतुक करायचं आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. प्रत्येक इव्हेंटला टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. हे खूप घातक शस्त्र आहे. कुठून जरा जरी हात चुकले तर येऊन पाठीमागून डोक्याला लागू शकतं, पाठीला लागू शकतं, आपल्या तोंडाला लागू शकतं. याला करवण्यासाठी खरंच कौशल्याचं काम असतं हे, ते आपल्या छोट्या मुली एवढ्या छोट्या वयात करत आहेत. बॉक्सिंग वाले तयार आहे काय? स्वतःच्या हाताभोवती कसा मानतो फिरवा या. नमस्कार, मी अमृत मानप्पा पुजारी, सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन संचलित जिजाऊ बालविकास मंदिर मजली व सृजनशक्ती सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी व लट्टे फाउंडेशन कर्तव्यपथ संस्था आयोजित समर कॅम्प 2024 झाला. यामध्ये आम्हाला दीपक सुतार सर, संतोष सुतार सर, महेश गोरे सर यांसारख्या प्रशिक्षकांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. यामध्ये आम्हाला तलवारबाजी हे शस्त्र खूप आवडलं, कारण भारतीय म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तलवारबाजी हे खूप महत्त्वाचं शस्त्र आहे आणि त्याबद्दलची माहिती आम्हाला सर्व प्रशिक्षकांनी खूप छान पद्धतीने दिली. धन्यवाद. माझं नाव श्वेता गवळी, मी या कॅम्पची विद्यार्थी. आमचा कॅम्पचा लास्ट दिवस. तर हॉर्स रायडिंगमुळे खूप काही नवीन शिकायला मिळतं. ज्या घोड्याला आम्ही नेहमी घाबरायचो, तो घोडा नेमका हँडल कसा करायचा, त्याच्याशी गप्पा मारलं तो आपलं ऐकतो ते आम्हाला कळलं. त्याच्यावरची बसण्याची ट्रिक आहे ती आम्हाला सहजते कळली. परत त्याच्या आम्हाला नावं कळलं आणि घोडामुळे हँडल कसा करायचं हे कळलं. मी समीक्षा कांबळे, शिबिरातली विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर आहे. कारण या शिबिरातनं मला धाडस आले किंवा पुढच्या भविष्यातली मला खूप धाडस येईल आणि खूप फायदा होणार याचं. फॉर एक्झाम्पल रायफल शूटिंग, त्याचे प्रकार सिटिंग पोझिशन, हाय लिडिंग पोझिशन, स्क्राउडिंग पोझिशन आणि एक्सेट्रा.
नमस्ते, माझं नाव माही महेश होरे. मी पुणे चिंचवडमधनं या 10 दिवसासाठी कॅम्पला आली आहे. इथे मी स्वड, तलवारबाजी, दांडपट्टा असे मी खूप शिकले आहे. नानजाकू पण शिकवले आहे. मी माझ्या वर्षात पहिल्यांदा हॉर्स रायडिंगवरती वेपन फिरवलं आहे, नानजाकू. मी नानजाकू शिकवलं आहे मुलांना आणि मी पण केलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वरद सदामिळकर. मी जिजाऊ बाल विकास मंदिरमधले येथे कॅम्पमध्ये आलो होतो. येथे आम्हाला संरक्षण, बुद्धिमत्ता विकास, लाठीकाठी, चायनीज, बॉक्सिंग, हॉर्स रायडिंग इतर काही शिकवले. या 10 दिवसात आम्ही इतर काही शिकलो. इथे माझे नवीन मित्र झाले. आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद.